गुड मॉर्निंग गाईज. ओके, सो आजचा जो लुक बघताय ना तुम्ही, आजचा हा कॅज्युअल कॉलेज लुक आहे. आणि माझे हे फ्रेंड्स बघताय तुम्ही, इतकी सुंदर मी केले ना. आणि सुष्मिता, काय किती पसारा करून ठेवलाय मम्मा. पडले ना मी आता. मी व्हिडिओ शूट करत होते ना. तुम्हाला दिलेत ना 2 डोळी, ही बटणं दिली ना, मग ती सारखी काय त्या डब्यामध्येच ठेवायची असतात का? बघता येत नाही का इतरत्र कुठे? अगं मी शूट करत होते ना मम्मा, मी समोर कशी बघणार ग? काय सारखं सारखं ते रीळ 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 तीच कामं करत असता. जरा हे रीळ गुंडाळून दे मला. ये इकडे, खरी कामं करा जरा. कशाला कशाला करू? हे कशाला म्हणजे? तुला यायला नको काय हे सगळं? हा, अभिनय करायचा आहे की नाही तुला? उद्या डायरेक्टरने सांगितलं तुला, बाबा तुला विणकाम करायचं, आता शॉर्ट द्यायचा आहे, काहीतरी तुला भरतकाम करायचं, शॉर्ट द्यायचा आहे. मग काय करणार? मला बोलवणार? हा, चला तुम्ही दोघे जण इकडे या. ये ग तू पण ये, तुम्हाला दोघींना पण शिकवते मी. चला या लवकर. आधी ये इकडे. आता परत एक नवीन काम काढलं तुम्ही. नवीन वगैरे काही नाही, तुम्ही जन्माला पण आला नव्हता त्याच्या अगोदर पासूनची ही कला आहे, कळलं? आधीच्या मुली बनवायच्या, आम्ही पण बनवायचो झबली टोपडी. आता काय पैशाची कमीच आहे आपल्या घरामध्ये. म्हटलं चला नव्यानं मी आता लहान मुलांची स्वेटर्स बनवणार, मोजे बनवणार, टोपडे बनवणार आणि विकणार. बस या, तुम्हाला पण बनवायचे आहेत, या. व्हॉट? एवढं तोंड वाकडं करायची गरज नाहीये. भविष्यामध्ये तुम्हाला पण हेच करायला लागणार. या या या. नो, आय डोंट थिंक सो. अशी काही वेळ नाही येणार इतक्या लगेच. सो बरोबर आहे, तुम्ही हल्लीच्या सगळ्या मुली ना, मॉडर्न. आम्हाला ज्यावेळेला बघायला यायचं की नाही त्यावेळेला आम्हाला विचारायचंय, भरतकाम येतं का, शिवणकाम येतं का? तुम्हाला आता कोणी विचारत नाही ना, त्यामुळे तुम्ही सुटलात. डोक्यात हवा गेली आहे तुमच्या. या इकडे, गुंडाळायला लाग. आई सॉरी, मला माहिती आहे सगळं करावं लागणार आहे, बट नो ऑफेन्स, मला ना या सगळ्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. ओके, सो प्लीज. मग तुला इंटरेस्ट कशामध्ये आहे अदिरा? काही विचारलं, काही सांगितलं करायला की मला इंटरेस्ट नाही. अरे याला काय अर्थ आहे का? का मी म्हणते म्हणून तुला इंटरेस्ट नाहीये? असं करून कसं चालेल? लोकांच्या सुना बघा काय काय करत असतात. मस्त मस्त वॉल पेंटिंग करत असतात, भरतकाम करत असतात, कपडे शिवत असतात. आणि आमची सून, तुला कशामध्ये इंटरेस्ट आहे ते देवच जाणे बाबा. मम्मा, ही स्वानंदी काही कमी होती? त्यात ती आता चिंगी आली आहे. ही चिंगी आहे ना, नुसती त्या स्वानंदीच्या मागे पुढे असते तिचा शब्द झेलायला. एक मिनिट, काय झालं आता? ते चिंगीने माझ्या समोर तोंड चालवलं मम्मा. तिच्यामुळे ना स्वानंदी देखील मला बोलली. तुला माहिती आहे त्या चिंगीने काय केलं? माझ्या घरात माझ्या मालकीच्या किचन मध्ये मला हवंय ते नाही करून देणार असं म्हणाली. काय? हो, हे अति होत चाललंय मम्मा. स्वानंदी दादाला आणि या घराला ना गोड गोड बोलून गुंडाळायला निघालीये. हळूहळू आपल्या हातातून सगळं निसटून चाललंय. मम्मा, काही दिवसाने आहे ना ती तुला घराबाहेर काढेल ग. आपण मालक होत या घराचे. आपलं काहीच अस्तित्व नाही आता. होतंय काय की स्वानंदीच्या सपोर्ट मधली माणसांना वाढत चालली आहेत ह्या घरातली. आणि त्यात ही नवीन मुलगी आली आहे, ओव्हर स्मार्ट चिंगी. पण एका अर्थी बरंच झालं ती तुला उलट बोलली ते. काय? हे बरोबर झालंय? तसं नाही ग, म्हणजे तिने आपल्याला एक मुद्दा दिला ना तिला बोलायला. नाही तर तिला बोलायचा काही मुद्दाच नव्हता. पण आता ती घरातल्या माहेर वाशनीला बोलली ना, आता तिला तिची जागा दाखवलीच पाहिजे. आरामात आरामात आरामात. हा जरा. गुड मॉर्निंग सर. अरे गुड. तुम्हाला सर का म्हणतोयस? सर आपली तर ओळख ऑफिसमध्ये झाली होती ना. ऑफिसमध्ये झाली होती, पण तुला कळतंय का आता आपण कलिग्स होत. आणि खरं सांगू तर तुझ्यामुळे मला ही नोकरी मिळाली आहे. त्यामुळे ऐक, सर वगैरे नाही, आता तुम्हाला नुसतं रोहन म्हणायचंयस. ठीक आहे सर. रोहन, आज कामाचा पहिला दिवस ना, बेस्ट ऑफ लक. थँक्यू गणेश. ए गणेश, अरे मला ऑर्डर साईन झाली आहे. अरे थांब थांब, मला एकदा चेक करू दे. 84 हे बरोबर आहे ना? हो हो हो. मग आता
थांब 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 वर घे बघ. सर ऑर्डर नंबर 84. हा मीच ऑर्डर नंबर 84 मीच द्या. थँक्यू सो मच दादा. एक काम करतो अरे कन्ना. तसं नाही उभं ठेव, सांडणार नाही पार्सल. अच्छा चल थँक्यू यार, थँक्यू सो मच गणेश. चलो येस तू माझं पार्सल घेत. ओके. बरं झालं आलीस. अगं अगरबत्ती संपली आहे, जरा बघ ना तिथे पाकिट असेल नवीन ते दे बरं. देते. काय ग घरच्यांची आठवण येते. अयो वहिनी, तुम्हाला कसं काय कळलं? एवढ्या लहान वयात घरापासून लांब आली आहे, आठवण तर येणारच ना. वहिनी, तुम्हाला माहितीये का, गावाकडे असताना कधी मी धडपडून आले किंवा किराणा मालाच्या दुकानदाराने ना थकलेल्या बिलाचं मला काही बोललं, टोमणं मारलं ना, की मी जाऊन माझ्या आजीच्या बाजूला बसते. बोलत पण नाही, पण तिला सगळं कळतं. मी समजू शकते. नव्या जागेची सवय करून घेताना आपल्याला आपल्या सवयीची माणसं, सवयीच्या जागा या आठवतातच. पण आता हे लक्षात ठेवायचं की हे घर, इथली माणसंही तुझीच आहेत, एकटी नाहीयेस तू. आणि तुझे आता दादा आणि वहिनी आहेत तुझ्या बरोबर. त्यामुळे असं उदास वाटलं की माझ्याशी बोलायला ये. ठीक आहे वहिनी, तुम्ही एवढं माझ्याशी बोललात ना, हेच माझ्यासाठी खूप आहे बघा. आता नाही वाटणार मला उदास. चिंगी, माझ्या साड्यांना जरा इस्त्री करायची आहे. करतेस का बाळा? हो. काही खास बोलणं सुरू होतं का तुमचं? नाही नाही, बिचारी लहान आहे ना, घरची आठवण येत होती तिला. आणि हुशार आहे. म्हणजे व्हेरी स्मार्ट गर्ल. म्हणजे बघ ना, आता समरने तिला दादा म्हणायची परवानगी काय दिली. हुशार आहे, खूप हुशार आहे ती. म्हणजे अनुभवाचे बोल सांगते मी. ही नोकर माणसांना एक नंबरचे स्वार्थी असतात. त्यांना इकडचं तिकडे करायला खूप आवडतं, आणि ते पण स्वतःच्या फायद्यासाठी. त्यांना फॅमिलीशी काही एक घेणं देणं नसतं. तर स्वार्थी म्हणाल तर काकू कोणीही असू शकतं. ते काही फक्त नोकर नसतात, मालकही असतात. आणि फॅमिलीशी कोणाला किती घेणं देणं आहे हे तर कळेलच ना आपल्याला. म्हणजे नाही समजलं मला. त्याला आता काय करणार मी. खरं तर शहाण्याला शब्दांचा मार पुरतो. आलेच.